नमस्कार मंडळी. तर रानामधून आत्ता आलो मित्रांनो. तर शिंदखेडची आज यात्रा आहे मित्रांनो. तर तिथं कुस्ती आहे. तर कुस्ती बघण्यासाठी निघालो मी आता. तर पुढचं ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. आमचे बाबा निघाले आता गावाकडं. मी चालू पाहाला कुठं काय हे जत्राला चला ना मग. पातळ म्हशी बांधून मसाड कवा बांधणार तू आता? काय नाही तर राहिलं आता काय? 2:30 वाजलेत आता. 2:30 वाजले 4 वाजेपर्यंत थांबणार तू. तोपर्यंत कुस्ती होऊन जाते तिथं. हं. बरं चालले मग हो चला चला चला. आणि ते तू गत आले तर ते हां धरू दे ना मग काय मग. तर चला मित्रांनो निघतोय आता. हा. तर आपल्या रानामध्ये आलो मित्रांनो. तर आपल्या रानावरूनच रस्ता आहे सिनखेडला जायला. तर ह्या साईडनं आपलं रान आहे बघा हे गव्हाचं. आणि त्या साईडनं आपलं युवराज सिंग पाणी देऊ लागलं आणि काही घोळाचं राहिलं. आपण काल गहू पेलं ते रान. ते बघा खालच्या रानामध्ये पाणी देणं आणि घोळणं चालू आहे मित्रांनो. तर आता 2:30 वाजले तर मी चाललोय बघा आता. तर चला आता तिथंच चालू करू मित्रांनो. आलोय मित्रांनो इथं बघा कुस्ती चालू आहे त्या साईडनं. आमचे भयान ते बी आले तिथं. हे काय करीत नाही ते गळले काय पण वाढणारे एन्जॉय करू लागले कुत्र्याचं पिल्लू. तर मित्रांनो आता निघतोय गावाकडं. कुस्तीला थोडा वेळ लागणार आहे पा. तर निघतोय ह्या साईडनं चालू आहे कुस्ती. तर यात्रेमध्ये जातोय बघा. तर आलो इकडं यात्रेमध्ये मित्रांनो. नाही भांडण आहे थोडा चिवडा घ्यायचा आहे आम्हाला. तर चला कंटिन्यू करा. यात्रेवरून आलो मित्रांनो. चिवडा गिवडा आणलाय बघा तर पोरासाठी. तर आता निघालोय गावाकडं. तर आलोय ह्या साईडनं मित्रांनो. बघा अजून बी नदीला किती पाणी चालू आहे मित्रांनो. एकदम स्वच्छ पाणी चालू आहे बघा. बघा जबरदस्त पाणी चालू आहे मित्रांनो नदीला अजून. तर दिवस बी मावळे ती आपली गाडी. तर इथं थोडं पाणी आहे मित्रांनो. थोडं हळू गाडी काढावं लागते बा. तर इथून जवळच आपलं गाव आहे बघा. 2-2.5 किलोमीटर सिंदखेड आहे फक्त आम्हाला. तर हे बघा समजा ऊसाचं क्षेत्र आहे मित्रांनो ह्या साईडनं. तर आपण बाबीला सुद्धा आणलं होतं सोबत. तर हे बघा चला. तर मित्रांनो आपण मिनी ब्लॉगच घेतलं आहे आज. तर आजचं ब्लॉग कसं वाटलं मित्रांनो ते कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि शेअर करायलाही विसरू नका. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. तर धन्यवाद.